कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीतील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत निघालेल्या भव्य कावड यात्रेने आज संपूर्ण परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी निघालेल्या या भव्य कावड यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. ढोल ताशांचा निनाद, डोलाने फडकवणारे भगवे ध्वज आणि हर हर महादेव बम बम बोलेच्या जयघोषाने संपूर्ण यात्रा मार्ग भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. कावड खांद्यावर घेऊन चालणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताच्या चेहऱ्यावर श्रद्धेचे तेज पाहायला मिळत होते. महादेवाच्या नामस्मरणाने आणि जय घोषाने प्रत्येक पावलाला नवी ऊर्जा मिळत होती. या भव्य कावड यात्रेच्या आयोजनामागे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमची अथक मेहनत होती. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परंपरा आता केवळ धार्मिक कार्यक्रम राहिलेली नसून हिंगोली आणि संपूर्ण मराठवाड्याच्या धार्मिक सामाजिक जीवनातील एक भव्य उत्सव बनली आहे. हजारो शिवभक्तांना एका भक्तीच्या धाग्यात जोडणाऱ्या या यात्रेला यंदाही अभूतपूर्व लोकसहभाग मिळाला. आजची ही प्रचंड गर्दी म्हणजे केवळ गर्दी नव्हती, तर संतोष बांगर साहेबांनी अनेक वर्षात कमावलेल्या लोकविश्वासाची पावती असल्याची भावना यावेळी पाहायला मिळाली. कावडधारी शिवभक्त, भगवे ध्वज, ढोल ताशांचा निनाद आणि प्रत्येक दिशेने घुमणारा हर हर महादेवचा जयघोष या भक्तिमय वातावरणाने हिंगोलीची भूमी अक्षरशः शिवमय झाली होती. या कावड यात्रेत शिवसेनेचे सर्व स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले. यात्रेच्या मार्गावर भाविकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या स्थानिक नागरिक, सेवाभावी मंडळी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. या भव्य यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार संतोष बांगर साहेब, त्यांचे सहकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि सेवाभावी मंडळींनी मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन. कारण या यात्रेमधून एक एकोप्याचा संदेश पूर्ण मराठवाड्यात, महाराष्ट्रात केलेला आहे. या यात्रेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा सहभागी झाले होते. हिंगोलीसह संपूर्ण महाराष्ट्रावर भगवान भोलेनाथाची कृपादृष्टी सदैव राहो अशी महादेवांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत नवनाथ कुटेंसह दर्पण मीडिया, हिंगोली.